हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही मागचे काही माझे व्हिडिओज किंवा ब्लॉग्स बघत असाल तर मी बाहेर जाणे, शॉपिंग करणे किंवा त्यानंतर रेसिपीज यामध्येच माझा सगळा वेळ जात होता. तर आज मी ठरवलं की जरा घराकडे थोडंसं लक्ष देऊया, कारण या मागच्या आठवड्यामध्ये अजिबात घराकडे मी काहीच लक्ष दिलेलं नाही. म्हणजे घरात काही लक्ष दिलेलं नाही. म्हणजे क्लीनिंग कुठलीच केली नव्हती. जी काही आपली रेग्युलर माझी जी रोजची क्लीनिंग आहे ती तर व्हायची, पण वीकली जी क्लीनिंग मी करते तर ती जरा मागे पडत होती. तर म्हटलं आज ना सगळी क्लीनिंग पण करूया आणि मी आठवड्यामधून कशी क्लीनिंग करते, काय काय करते, काय ऑर्गनाइज करते, तर हे पण तुमच्याशी शेअर करूया. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आठवड्यातून आहे ना सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेते. त्यामुळे जर तुम्ही माझ्या घरी कधी पण याल तेव्हा माझ्या घरी जाळ्या दिसणार नाही. तर दर आठवड्याला किंवा जर नाही जमलं आठवड्याला तर ॲटलिस्ट 15 दिवसांनी तरी मी जाळ्या काढायचं काम करते. कारण जेव्हा आपल्या घरामध्ये सगळीकडे जाळ्या वगैरे लागलेल्या असतात ना, तर असं म्हणतात की लक्ष्मी येत नाही, म्हणजे घर आपलं प्रसन्न दिसत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाळ्या काढणे, त्यानंतर पूसपास करणे. तर मी पुसताना भिंती पण थोड्याशा, म्हणजे तुम्ही बघितलं तर मी झाडूने पण थोडंसं भिंती वगैरेला पण झाडू मारून घेते. त्यानंतर खिडक्या ज्या आहे त्या पण 8 ते 10 दिवसातून पुसावंच लागतं. नाहीतर यावरती ना इतकी धूळ बसलेली असते. आजूबाजूला कामं चालू असतात किंवा म्हणजे कन्स्ट्रक्शनची कामं चालू असतात किंवा घरं पण आपले जे आहे ते रोडवरती न असता कधी-कधी काय होतं, आजूबाजूला रोड असतात, ती कच्ची रोड असतात. मग ती धूळ पण खिडक्यांमधून घरात येते. जर खिडक्या उघड्या असेल तर घरात येते आणि जर खिडक्या बंद असेल तर मग खिडक्यांवरती बसलेली असते. मग ती धूळ आणि ती पण साफ करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तेच मी इथे करत आहे. त्यानंतर खिडक्या वगैरे सगळ्या पुसून झाल्यानंतर मी दर 15 दिवसातून, 8 दिवसातून, 10 दिवसातून ही जी दारं असतात ती पण सगळी पुसून काढते. मग समोरचं दार असेल किंवा आतमधली जी आपली घरातली दारं असतात ती पण या पद्धतीने पुसून काढते. मग तुम्ही कुठलं लिक्विड वगैरे पण यूज करू शकता किंवा थोडासा कपडा ओला केला आणि तरीही पुसलं तरी पण धूळ पण जाते आणि जे काही डस्ट वगैरे असेल किंवा ती पण निघून जाते. त्यामुळे आपली जी दारं आहे ती पण छान नेहमीच व्यवस्थित दिसतात, अजिबात ती खराब दिसत नाही. इथे मध्ये माझं कपडे वाळत टाकण्याचं स्टँड आहे. याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे पण याच्यावरती पण मी झाडून घेतलं, म्हणजे वरती जाळ्या वगैरे असेल त्या काही काढून घेतल्या. तशा तर जाळ्या नव्हत्या, पण एक झाडू मारून घेतला. त्यानंतर सगळी दारं या पद्धतीने पुसून घेतली. आता हॉलमध्ये मी आलेली आहे, म्हणजे लिव्हिंग रूममध्ये आली आणि इथे ज्या काही आपल्या वस्तू आहे म्हणजे फर्निचर जे आहे तर ते पण मी पुसून घेते. आता तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी हा जो माझा टीव्ही युनिट आहे तो मी वरून पुसून घेते रोजच्या रोज. पण हे जे आतमधून काच आहे किंवा आतमधले जे कंपार्टमेंट आहे ते मी रोज पुसत नाही. त्यामुळे इथे पण भरपूर धूळ साचलेली असते. तर ही मी 8 दिवसातून पुसून घेते, म्हणजे आतमध्ये पण एवढं काही घाण दिसत नाही. मग यामध्ये काही रँडम वस्तू आपण रोजच्या रोज ठेवले जातात असहज, मग त्या मी एखाद्या पिशवीमध्ये वगैरे टाकून ठेवते. यासाठी मला एखादं छान असं कंटेनर किंवा ऑर्गनायझर घ्यायचं आहे, जे ज्याच्यामध्ये हे सगळं दिसेल, म्हणजे बसेल आणि ते दिसायला पण छान दिसेल. त्यानंतर मी इथे ही जी काच आहे ती पण अशी पुसून घेते. ही जी काच आहे ती तेच मी म्हणते की रोज रोज पुसणं होत नाही, म्हणून मी 8 दिवसातून 10 दिवसातून ही अशी कामं करून घेते, ज्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. तर ही सगळी कामं करायला ना फक्त 1 तास लागतो, ह्याच्याहून जास्त लागत नाही. पण जर आपण याला वेळ दिला नाही आठवड्यातून आणि मग ती दिवस म्हणजे राहिलं, काय म्हणते ते काम जर राहून गेलं तर मग मात्र ते पुसायला जास्त एफर्ट्स लागतो आणि त्याला जास्त वेळ पण द्यावा लागतो. म्हणून 8 दिवसातून 10 दिवसातून ही कामं मी करून घेते. आता तुम्ही म्हणाल की एका दिवसात ही सगळी कामं करायची म्हटलं तर थकवा येईल. बरोबर. आता हे जे आहे काम तर मी आज मी रोज करून घेतलेलं आहे सगळंच. पण ही जी कामं आहे ना, मी असं एक दिवस डेडिकेटेड
नाही ठेवत. मी काय करते, एखादा दिवस किचन क्लीन करून घेते. म्हणजे जी काही आठवड्याची तयारी, फॉर एक्झाम्पल मी आज हे करून घेतलं, किचन करून घेतलं. त्यानंतर मग एखाद दिवशी हॉल करून घेते. मग लिव्हिंग रूममधलं सगळंच पुसायचं, काढायचं असं काम करून घेते. फॅन वगैरे साफ करून घेते. तर मग एखाद्या दिवशी एक फॅन करते किंवा कधी 2 फॅन करते. असं माझं काम थोडंसं मी डिस्ट्रीब्यूट करून घेते, ज्यामुळे एकाच दिवशी सगळी धावपळ होत नाही आणि मी थकत पण नाही. त्यानंतर आठवड्यामध्ये मी महत्त्वाचं एक काम करते, ते म्हणजे सगळे माझ्या घरातले आर्टिफॅक्ट्स आहेत ते सगळे पुसून घेते. मग आता तुम्ही याच्या आधी बघितलं, जसं मी इथे थोडंसं एक कॉर्नर तयार केला आहे व्हिडिओसाठी वगैरे, तो थोडा छान दिसतो म्हणून मग मी तिथे एक स्टँड, असे 2 स्टँड घेतले Amazonवरून, ते ठेवले आणि मग त्याच्यावरती थोडेसे फ्लावर्स किंवा मग आता एक बुद्धाची मूर्ती आहे तर ती ठेवलेली आहे, ते पुसून घेते. मग ज्या काही फ्रेम्स आहेत त्या पुसून घेते. आणि अजून एक, आठवड्यातून किंवा 10 दिवसातून नाहीच वेळ मिळाला किंवा जर चांगलंच राहिलं तर ह्या जे स्विचेस असतात ना आपल्या, त्या मी नक्की पुसून घेते. कारण ह्या ज्या स्विचेस आहेत तुम्ही बघू शकता किती काळा दिसत आहे. तर आता मला याला 15 ते 3 आठवडे झाले असेल, म्हणजे 15 दिवस ते 3 आठवडे झाले असेल. मी याला काही हातच लावला नाही. तर आपले हात जे असतात, कुठूनही आल्यानंतर आपण फॅन लावतो किंवा लाईट लावतो, मग ती बाहेरची घाण असते ना, ती त्याला चिपकते आणि त्या ज्या बटणं आहेत त्या थोड्याशा घाण दिसतात. मग ते मला अजिबात आवडत नाही आणि ही जी माझी सवय आहे ना, ही मला माझ्या वडिलांनी लावलेली आहे. विश्वास बसत नसेल, कारण माझे वडील कधीच असं या कामांमध्ये प्रो नाही आहे, कारण त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे आणि ते कुकिंग किंवा हलवाई, हिंदीमध्ये हलवाई म्हणतात, तर ते आहे. त्यांचं छानसं हॉटेल आहे आणि मस्त स्वीट्स वगैरे ते छान मस्त बनवतात. तर त्यांनी मला ही सवय लावली आहे आणि म्हणजे मी खूप लहान असताना असं बघितलं होतं कधीतरी ते क्लीन करताना, त्याच्यामुळे माझ्या ते डोक्यात आहे आणि मग ते मी करते. आता समर आहे, म्हणजे उन्हाळा सुरू झालेला आहे, तर म्हटलं थोडंसं व्हायब्रंट कलरमध्ये आपण जरा कुशन्स वगैरे चेंज करून घेऊया. तर मग आठवड्यातून मी कुशन कवर चेंज करून घेते, सगळ्या बेडशीट्स चेंज करते आणि त्यानंतर हा जो सोफा कवर आहे, तर मी हा सोफा कवर मागच्याच आठवड्यात धुवून घेतला होता, म्हणजे 4-5 दिवसाआधीच धुवून घेतला होता. त्यामुळे मी हा काढलेला नाही आहे, नाहीतर मग हा पण 8 ते 10 दिवसात किंवा 15 दिवसात तर मी हे धुवूनच घेते. त्यानंतर मग मी किचनमध्ये आली आणि किचनमध्ये फ्रिज जी आहे वस्तू आपल्या घरामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये जी महत्त्वाची आहे, थंड कपाट त्याला म्हणतात. तर त्यामध्ये म्हणजे त्याला वरून पण इतकी घाण, म्हणजे हातं लावली जातात, कारण आपण किचनमध्ये कधी पोळ्या करत असतो, कधी आपले हातं म्हणजे काही कापत असेल, चिरत असेल आणि तेच हातं आपण फ्रीजला लावतो आणि इवन पाण्याचे जरी हात असले ना, तरी पण फ्रीजला ते डाग पडतात. त्यामुळे हा फ्रीज जो आहे तो आठवड्यातून बाहेरून ॲटलिस्ट स्वच्छ करणे आवश्यक आहे. तर तेच मी इथे करत आहे. त्यानंतर माझे जेवढे काही अप्लायन्सेस आहे ते पण मी 8 दिवसातूनच क्लीन करते. मला रोज हे क्लीन करणं शक्य नाही. आता तुम्हाला माहिती आहे माझं सोनल्स रेसिपीज हे यूट्यूब चॅनल पण आहे. तर त्यामध्ये रेसिपीज करणे आणि मग ते एडिट करणे, मग अपलोड करणे याच्यामध्ये पण खूप वेळ जातो. आणि आता हा जो माझा चॅनल आहे तो लाईफस्टाईलचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, मी जे काही घरात करते ते मी तुम्हाला शो करते. पण ते पण करताना मला शूट तर करावंच लागतं आणि म्हणजे शूट कसं असतं ना, जेव्हा आपण स्वतः काम करतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. पण जेव्हा आपण शूट करायचं असेल तर मग थोडंसं व्यवस्थित दिसावं लागतं. तसा आज माझा अवतार थोडासा चांगला नव्हता, कारण केस वगैरे असे तेल लावलेले होते आणि बांधलेले होते. पण म्हटलं आज क्लिनिंग तर करायचीच आहे anyhow, कारण मी खूप दिवसांपासून हे टाळत होते. तर मग आता हे जे अप्लायन्सेस आहे ना, तर ते मी आठवड्यातूनच क्लीन करते, कारण जसं मी सांगितलं की मग रोज क्लीन करायला वेळ मिळत नाही. त्यानंतर इथे अप्लायन्सेस थोडेफार क्लीन झाले. आता मिक्सर करायचा राहिला आहे, तो नंतर करते. तर इथे आता बाकी जे मी कॉर्नर क्रिएट केला आहे माझा मसाल्यांचा म्हणजे इथे तेल असतात
आणि मीठ वगैरे असतं. तर मीठ मी ट्रॉलीमध्ये ठेवत नाही, नाहीतर ना ट्रॉली खराब होतात. त्याच्यामुळे मी मिठाचं जे असतं ते बाहेर ठेवते. तर त्याच्यासाठी एक असा छानसा बाजूला कॉर्नर तयार केला आहे. तिथे स्पॅच्युलाज वगैरे माझ्या असतात. तर ते जे आहे तर ते बाजूला केलं आणि त्यानंतर तिथे पण स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मिक्सर जो राहिला होता तो क्लीन करून घेतला. आता इथे जे आहे ती मिक्सरच्या मागची जी वॉल आहे, तर आपण रोज जे मिक्सरमध्ये बारीक वगैरे करतो ते थोडंफार काहीतरी उडतंच. तर ते पण मी आता स्वच्छ पुसून घेत आहे. तर पुसायला ना मी पाण्यामध्ये थोडंसं विम जेल घातलं आणि एक कपडा घेतला, ओला करून घेतला तो आणि त्याच्याने संपूर्ण हे मी पुसून घेत आहे. म्हणजे खिडकीच्या खालची जी वॉल आहे ती, त्यानंतर मिक्सर जिथे होता तर त्या मिक्सरच्या खालचं जे पूर्ण आहे ते सगळं मी याच्याने पुसून घेत आहे. त्यानंतर इथे जो मिक्सर किंवा जे काही आपल्याकडे अप्लायन्सेस आहे ना, त्याचे जे वायर्स असतात ते पण पुसून घ्यायचे, नाहीतर ते वायर पण कधी-कधी खूप काळे झालेले असतात आणि मग ते छान दिसत नाही. तर इथे मी सगळं हे पुसून घेत आहे. हा कॉर्नर पण मी छान पुसून घेतला. पुसून घेताना त्याच्या आजूबाजूची जी वॉल आहे ती पण स्वच्छ करून घेतली. आता वॉल क्लीन करताना किंवा खाली थोडं पुसताना मला असं वाटलं की पहिले वरचं पुसून घ्यायला पाहिजे. तर मी इथे माझ्या किचनमधले जे वरचे कॅबिनेट्स आहेत ते सगळ्यात आधी पुसून घेतले. ती काचं वगैरे पुसून घेतली. तर हे जे काम आहे ते पण मी आठवड्याला करते. कारण जर रोज-रोज तर करायला वेळ मिळत नाही, पण जर जास्त दिवस जर याला ठेवलं तर हे फारच चिकट होतात. त्याच्यामुळे धूळ असेल आणि मग जी आपण फोडणी वगैरे देतो ती पण थोडी ना थोडी उडतेच. तर ते सगळं स्वच्छ करण्यासाठी मग मी इथे त्याच ओल्या कपड्याने काच आणि कॅबिनेट पुसून घेतले आणि जे कॅबिनेटचा जो चिमणीच्या साईडचा जो भाग आहे तो पण थोडासा जास्त तेलकट होतो फोडणी वगैरे देताना. त्यामुळे मग मी काय करते, आता ही चिमणी आणि हे जे बाजूचं कॅबिनेट आहे तर हे थोडंसं मी आपलं जे घासणी असते, जी सॉफ्ट घासणी असते ग्रीन कलरची वगैरे, त्यावरती विम जेल घातलं आणि ते त्याच्याने छान व्यवस्थित एकदा घासून घेतलं. हलक्या हाताने घासायचं, जास्त जोर लावायची गरज पडत नाही. थोडंसं घासून घ्यायचं हलक्या-हलक्या हाताने आणि मग ओल्या कपड्याने ते पुसून घ्यायचं. अतिशय छान स्वच्छ होतं, अजिबात चिकट राहत नाही. जर ते तुम्ही नेहमी करत असाल तर. जर जास्त दिवसांनी केलं तर मग ते पण फारच चिकट होतं. त्यानंतर मी आता हे सगळं दोन्ही साईडने पुसून घेते. चिमणी पण वरून मी पुसून घेतली. आता ही कॅबिनेट आणि चिमणी बाहेरून तर पुसून झाली, पण ही जी चिमणीची प्लेट आहे ती पण स्वच्छ करावं लागते. तर मी ही आठवड्यातून नाही तर 15 दिवसातून नाहीच जमलं तर ही घासून घेते. मग घासण्यासाठी काय करते तर ती अशी बाहेर काढते. त्यावरती आपला खाण्याचा सोडा जो आहे तो असा स्प्रिंकल करून घेते आणि वरून थोडंसं व्हिनेगर टाकते. ही जी प्रोसेस आहे ही सगळ्यांना माहिती असेल, बरेच आता यूट्यूबवर ते सांगतातच. पण ही जी प्रोसेस आहे मी आत्ताच चालू केलेली आहे ॲक्च्युली. कारण माझ्याकडे ना पहिले एक असं स्प्रे होता जो ज्याच्याने ते क्लीन केल्यानंतर म्हणजे स्प्रे केल्यानंतर थोडा वेळ ठेवलं की एकदम स्वच्छ व्हायचं. पण तो स्प्रे माझा संपल्यानंतर मग मी म्हटलं बघूया असं पण ट्राय करूया आणि खरंच याच्याने खूप छान क्लीन होतं. मग मी हे थोडा वेळ टाकून ठेवलं आणि या पद्धतीने घासून घेतलं. घासताना अजिबात घाई करायची नाही. खूप छान घासून घ्यायचं. आतमधून, वरून, आतमधून सगळीकडून घासून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता हे जे फिल्टर्स आहे, फिल्टर्स नाही, ही जी प्लेट आहे ती पण इतकी तेलकट झालेली असते. आपण जेव्हा चिमणी ऑन करतो तरी ही सगळी हा जो सगळा तेल आहे फिल्टरमध्ये तर जातो, पण ही जी प्लेट आहे ती पण खूपच ऑइली होऊन जाते. मग ही असं या पद्धतीने आतमध्ये ही घासणी टाकून असं क्लीन करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता दोघांमधला डिफरन्स. ही जी प्लेट आहे ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे. ती किती क्लीन दिसत आहे आणि दुसरी जी प्लेट आहे ती आता मी फक्त त्याच्यावरती टाकून ठेवलं आहे व्हिनेगर आणि सोडा. तर ती कशी ऑइली झालेली आहे, ग्रीसी झालेली आहे.
तर ही जी तारेची घासणी आहे त्याने आणि शेवटी ही जी घासणी आहे लालवाली त्याने मी ही क्लीन करून घेतली आहे आणि शेवटी फक्त मी विम जेल टाकून थोडंसं क्लीन करून घेतलं आहे. चिमणी सगळ्यात आधी क्लीन करून झाल्यानंतर मग मी वरून पण थोडं स्प्रे वगैरे करून क्लीन करून घेतली आजूबाजूनी आणि त्यानंतर मग ते जे काही थोडंसं लिक्विड वगैरे काही पडलं असेल ते मिस्टर मसल माझ्याकडे होतं. नॉट स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. तर मिस्टर मसल्स होतं माझ्याकडे तर ते मी स्प्रे केलं वरती आणि थोडंसं पुसून घेतलं. त्यानंतर ते जे काही लिक्विड वगैरे असेल ते मग गॅसवरती पण पडलेलं आहे. मग आता मी गॅस क्लीन करायला घेतला. गॅस क्लीन करताना मी आपलं जे तारेची घासणी असते त्याला थोडीशी साबण घेते म्हणजे कुठली आपली विम बार जी असते ती घेतली आणि थोडीशी घासून घेतलं. जे प्लेट आहे स्टीलचं तिथे मी ते घासून घेते आणि जो काच आहे त्याला मी आपलं जे स्पॉन्ज असतं किंवा काय म्हणतात त्याला गालाचा स्पॉन्ज जो असतो बघा तर तो घ्यायचा आणि त्याने मी हे क्लीन करून घेते. मग गॅसच्या खाली आणि गॅस पण छान असं या पद्धतीने क्लीन करून घेते. आता हा जो माझा एक कॉर्नर आहे जिथे मी ऑइल डिस्पेन्सर, आता ऑइल डिस्पेन्सर नाही आहे माझ्याकडे पण ज्या ऑइलच्या बॉटल्स आहेत त्या मी ॲज इट इज तशाच वापरते. जेव्हा मी घेईल तेव्हा मग ते तुमच्याशी शेअर करेल. त्यानंतर मिठाचं जे आहे मिठाची बरणी जी आहे ती पण मी बाहेरच ठेवते. जर ती ट्रॉलीमध्ये ठेवली ना तर मग ट्रॉली थोडीशी खराब होते, गंज पडतो त्याच्यामुळे मग ती मी वरच ठेवते. आता ओटा तर माझा क्लीन झाला तर आता म्हटलं ट्रॉली साफ करून घेऊ. तर ही जी ट्रॉली आहे ती मी क्लीन करून घेत आहे आणि रोज रोज क्लीन करायची गरज पडत नाही. फक्त आठवड्याला 1 दिवस केलं तरी बस होतं. तर मी आठवड्यातून एकदा तरी याला एक कसा कपडा मारून घेते म्हणजे जे काही आपल्याकडे लिक्विड असेल, कोलीन असेल किंवा जर तुम्ही डिटर्जंट आणि थोडं पाणी असं मिक्स करून कपडा ओला करायचा, थोडासा कपडा ओला करायचा, पूर्ण ओला नाही करायचा आणि त्यांनी पण ही पुसून घेऊ शकता. आता ही जी लाल कलरची इथे तुम्हाला दिसत आहे कॅबिनेट, तर ही जी आहे तर हे कपाट म्हणजे फक्त डोअर आहे आणि आतमध्ये इथे डस्टबिन असतं आणि हे जे डस्टबिन आहे ना तर जसं आता भांडे वगैरे घासताना मावशी ते उघडतात किंवा इवन मी पण कधी कचरा वगैरे टाकायचा असेल आणि हात ओले असेल तर ते सगळं पाणी त्या ट्रॉलीला म्हणजे त्या कॅबिनेटला लागतं आणि त्या पाण्याचे खूप डाग पडतात. त्याच्यामुळे हे जे कॅबिनेट आहे ते सगळ्यात जास्त खराब होतं. त्याच्यामुळे मग हे पुसावंच लागतं. आणि हे जे व्हाईट कॅबिनेट्स आहे ते तसं दिसत नाही की बाहेरून खराब झाले आहे, पण त्याला पण हात लागलेले असतात. त्यानंतर हे जे एजेस असतात वरचे त्यावरती पण पीठ वगैरे कधी सांडलेलं असतं किंवा पाण्याचे डाग पडलेले असतात आणि त्यावर धूळ बसलेली असते तर मग हे सगळं क्लीन करून घ्यायचं. तर इथे आपली चिमणीचं जे प्लेट आहे ते पण क्लीन झालं होतं. वाळवलं मी त्याला आणि त्यानंतर ते लावून घेतलं. त्यानंतर 8 दिवसांनी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सिंक क्लीन करणे. तर सिंक क्लीन करताना मी थोडंसं डीप क्लीन करते. मग काय करते या सिंकमध्ये थोडे काही भांडे असेल तर ते मी घासून घेत आहे. त्यानंतर ही जी त्याच्या बाजूची जी वॉल आहे ही व्हाईट जी दिसत असेल तर ती पण संपूर्ण क्लीन करून घेते. त्यानंतर नळं व्यवस्थित घासून घेते. आता हे नळ मी रोज तर असे साबणाने वगैरे घासते, पण आज जेव्हा 8 दिवसांनी क्लिनिंग करते तेव्हा मी थोडंसं त्याला लिक्विड घेते आणि छान व्यवस्थित घासते. थोडं जोर लावून व्यवस्थित घासते म्हणजे त्याच्यावरती जे काही पाण्याचे डाग वगैरे झालेले असतात तर ते निघून जातात आणि नळ परत चांगले शाईन करतात. त्यानंतर आपला इथे फिल्टरचा हा पाईप असतो किंवा ॲक्वागार्डचा जो पाईप असतो तो पण थोडासा क्लीन करून घेते. कारण जेव्हा इथे मावशी भांडे घासतात किंवा इवन आपण पण वगैरे भांडे वगैरे घासतो तर काही उडतं किंवा पाण्याचे डाग पडतात. मग ते पण सगळे निघून जावे आणि छान व्यवस्थित हा जो पाईप आहे पांढरा शुभ्र दिसावा म्हणून ते पण मी क्लीन करून घेते. त्यानंतर हे जे आपण वायपर वापरतो रोज तर ते पण क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते पण मी व्यवस्थित क्लीन करून घेते, सगळं घासून घेते. इथे क्लिअर थोडंसं ते कट झालेलं आहे पण त्याला मी छान घासून घेतलं, धुवून घेतलं आणि परत ते ठेवून दिलं. आता सगळ्यात शेवटी
सिंक तर रिकामा झाला. आता ही जी सिंक आहे तो पूर्ण घासून घेते. आता घासताना कसं आहे, बिलकुल एजेस जे असतात ना तिथे पण घासून घ्यायचं, कारण कधी कधी तिथे आपण नेहमीच्या घासण्यामध्ये जर थोडा दुर्लक्ष झालं तर मग तिथून पण घाण वास येऊ शकतो. आता तुम्हाला सांगते, माझी जी पहिली बाई होती ना तर ती व्यवस्थित ते क्लीन करत नव्हती आणि मी पण तेव्हा बिझी राहायची थोडीफार, त्याच्यामुळे काय व्हायचं ते मी घासतच नव्हती. मग एकदा माझ्या लक्षात आलं की हे मावशीने तर खूपच दिवसाचं घासलंच नाही आहे वाटतं. तर तेव्हापासून मी नेहमी लक्षात ठेवते की ते पूर्ण एजेस जे दिसत आहे तर ते पण पूर्ण, म्हणजे हे जे कॉर्नर आहे ते पूर्ण व्यवस्थित घासून घेते. त्यानंतर जसं मी डीप क्लीन म्हटलं, तर याच्यामध्ये मी आता सिंकमध्ये जे काही फूड डिपॉझिशन असेल तर हे याच्यामधून त्या पाईपमधून ते क्लीन निघावे म्हणून मी थोडा सोडा घातला आणि गरम पाणी घालून घेतलं. तुम्ही बघू शकता माझं घर किती छान दिसत आहे आणि सगळ्या जाळ्या वगैरे ज्या काढलेल्या तुम्हाला इथे दाखवत आहे, सगळ्या जाळ्या काढल्या. माझी रूम म्हणजे आमची रूम, बेडरूम आणि आयुषची रूम पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. आणि हे जे फ्रेम्स वगैरे आहे ते सगळे पुसून घेतले, डोअर्स पुसून घेतले, त्याच्यामुळे इतकं छान आणि फ्रेश दिसत आहे घर. घराला तशा जाळ्या वगैरे नव्हत्या, पण तरीही पुसून घेतलं किंवा झाडून घेतलं. त्यानंतर कपाट वगैरे पण जी काही धूळ वगैरे बसलेली असते ते पण असतं. त्यानंतर हे जे इथे गाठोडं दिसत आहे कपड्यांचं, ते मला प्रेसला कपडे द्यायचे आहे तर ते मी बांधून ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही सिंक पण बघू शकता, स्वच्छ, मस्त स्वच्छ दिसत आहे. किचन तुम्ही बघू शकता. हे क्लीन करता करताच इथे मी कुकर पण लावलेला होता, त्याच्यामुळे इथे कुकर तुम्हाला दिसत आहे, तो गरम आहे सध्या. आणि या पद्धतीने मी माझं किचन आणि माझं पूर्ण घर असं क्लीन करून घेतलेलं आहे. फ्रीज पण वरून क्लीन करून घेतला आहे, पुसून घेतला आहे. ते पण नक्की करायचं 8 दिवसातून ॲटलिस्ट, नाहीतर त्याच्यावरती पण खूप धूळ बसलेली असते. सगळे अप्लायन्सेस पुसून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान क्लीन दिसत आहे. तसं हे ज्युसर आहे ते तर नेहमी पुसलं जातं, कारण जेव्हा ज्यूस केलं जातं तेव्हा पूर्णपणे मी क्लीन करून घेते. पण मिक्सर जो आहे तो रोज क्लीन करणं होत नाही, तर तो आता 8 दिवसातून जेव्हा मी करते तेव्हा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं. आणि हा माझा कॉर्नर जो आहे किचनचा तो पण किती छान दिसत आहे. खिडकीवरती अजिबात धूळ नाही आहे आणि कॅबिनेट्स पण पुसल्यानंतर किती छान दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्या घरी याल आणि कधीही याल तरी माझं हे घर असंच्या असंच दिसणार आहे. एवढंच की फक्त ओट्यावरती पसारा असतो, कारण आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे करतो तर तो असतो, पण बाकी क्लीनलीनेसमध्ये तर असंच असतं. त्यानंतर ही गॅसची प्लेट आहे ती पण घासून घेतली आहे. आणि हे तर मी करतेच, म्हणजे मी जरी आठवड्याच्या या रुटीनमध्ये ह्याचं इन्क्लूड केलेलं असेल तरीही ही जी प्लेट आहे ती मी दर 1 दिवसाआड 2 दिवसाआड क्लीन करते. त्यानंतर आपलं लिव्हिंग रूम पण तुम्ही बघू शकता, सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहे. ॲक्च्युली जाळ्या नव्हत्या, हे मी परत परत सांगते, पण मलाच हे बघून इतकं छान वाटतं आहे, असं वाटतं की म्हणजे आत्ताच हे घर मी एकदम क्लीन केलं आहे, दिवाळीसाठी वगैरे रेडी केलं असं वाटत आहे. आणि हे सगळं क्लीन करताना तुम्हाला माहिती असेलच, जो मेस असतो ना तो कोणी दाखवत नाही, पण मी तुम्हाला दाखवते. इथे हे जे कार्टन्स दिसत आहे हे सगळे जे रिकामी केले आहे ते मी ठेवले आहे. त्यानंतर पेपरची रद्दी जी आहे ती पण बाजूला काढून ठेवली आहे, म्हणजे जेव्हा भंगारवाला येईल तेव्हा मी ते सगळं त्याला देऊ शकते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.